नमस्कार. भारतभूमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजबनकर. बघूया आजचे सविस्तर वृत्त. उंच भरारी महिला शेतकरी गट या गटाला नंबर 2चा जो पुरस्कार मिळाला आहे राज्यस्तरीय, त्या पुरस्काराला आपण बघूया थोडक्यात. नमस्कार. भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजबनकर. सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2024 पुरस्कार 23 मार्च 2025 रोजी महिला उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव यांना द्वितीय बक्षीस मिळालं आहे आणि या गटाचे अध्यक्ष नंदा बाळासाहेब आघाडे या आहेत. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन. मला तुम्ही सांगा की आता तुम्हाला जो 2 नंबरचा जो पुरस्कार मिळाला आहे पाणी फाउंडेशनचा, तर हा पुरस्कार कसा मिळाला व कोणाच्या माध्यमातून मिळाला? नमस्कार. सर्वप्रथम मी नंदा बाळासाहेब आघाडे, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, जे आम्ही पाणी फाउंडेशनचा 2017-18 पासून जेव्हा वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला होता, त्यापासून आमच्या गावामध्ये पाणी फाउंडेशनची चळवळ चालू झाली आणि 2023 मध्ये आम्ही महिलांनी गट शेतीमध्ये सहभाग नोंदवला. त्यामध्ये आम्हाला मागील वर्षी पण आमच्या कामाचं चांगलं नियोजन असल्यामुळे आम्हाला मागील वर्षी पण महिला स्पेशल मध्ये द्वितीय पुरस्कार भेटला आणि या वर्षी आम्ही महिलांनी तूर आणि कापूस या पिका निवडले. या पिकाची आम्ही सर्वतोपरी एसओपीची अंमलबजावणी करून छान अशा प्रकारे काम केलं आणि शेतीच्याच जे रॉ मटेरियल निघतं त्याच्यापासून आम्ही ब्रिकेट पॅलेट बनवलं. तर याचीच दखल घेऊन आणि आमच्या कामाची दखल घेऊन आम्ही राज्यस्तरीय 25 गटामध्ये दाखल झालो. आपल्या ज्या महिला शेतकरी गट आहे, ज्या शेतकरी गटाला जो द्वितीय पुरस्कार मिळाला, तर याच्या पाठीमागचे काय कारण आहे की तुम्ही सर्व महिला एकत्र जमल्या व तुम्ही हा पुरस्कार खिचून आणला? सर, ही पाणी फाउंडेशन ही चळवळ 2017-18 पासून चालू आहे. त्यामध्ये आमच्या गावाने खूप काम केलं. डोंगरामध्ये चर पाडणं असो, खोलीकरण असो, असे खूप पाण्याचे काम केले. त्यानंतर फार्मर कप ही स्पर्धा चालू झाली. त्यामध्ये आमच्या गावातील पुरुषांनी गट तयार केला आणि वर्षभर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. पण ते आमच्या महिलांना मान्य नव्हतं, कारण जे जैविक औषध आहे, झाडपाल्यापासून औषधं बनवायचे, ते शेतीमध्ये फवारायचे, निर्जिकना काम करायचे, या महिलांना मान्य नव्हतं की एवढे रासायनिक फवारण्या करून सुद्धा माल आता व्यवस्थित येत नाही आणि अशा झाडपाल्याच्या औषधांना काय माल चांगला येईल. तर आमच्या महिला खूप वाद घालायच्या. तर 2023 मध्ये पुरुषांनी असा निर्णय घेतला की आपण महिलांनाच ट्रेनिंगला पाठवू, तिथं काय असतं, तिथं काय मार्गदर्शन मिळतं शेतीबद्दल, ते त्यांना आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करू. तर आमच्या गटातील 4-5 महिला तिथं ट्रेनिंग साठी गेल्या आणि तिथं एवढं छान मार्गदर्शन केलं त्यांनी शेतीबद्दल. महिलांना खूप आवडलं. इथं आल्याच्या नंतर त्यांनी गावामध्ये महिला जमा केल्या, उमेदच्या महिला जमा केल्या आणि मीटिंग घेतली. तिथं इर्जिकचे काम काय असतील, ही स्पर्धा कशी राहणार आहे समजून सांगितलं. परंतु महिलांना आता वेळ देणं एवढं शक्य नाही, पण एवढे ज्या महिलांना आवडलं त्या महिला राहिल्या. हे एवढे आमच्या उंच भरारी महिला गट तयार झाला. आम्ही गट तयार करून एसओपीची निवड केली. दशपर्णी आर्कनी मार्ग बनवला, त्याच्या आम्ही फवारण्या केल्या आणि आमचं कमी खर्चात उत्पन्न वाढलं. त्यामुळे आम्ही चांगले इर्जिकचे कामं केले. एकमेकीच्या शेतामध्ये जाऊन चिकट सापाई फेरमॅन ट्रॅप लावणं असो, सगळे काम आम्ही व्यवस्थित केले. त्यामध्ये आम्हाला महिला स्पेशल मध्ये द्वितीय पुरस्कार भेटला मागील वर्षी आणि या वर्षी परत आम्ही गटाला सुरुवात केली. तर आम्ही या वर्षी पण खूप चांगल्या प्रकारे काम केले आणि त्याचा आम्हाला मी अनिता चंद्रकांत आघाडे, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपल्याला बक्षीस मिळालं व चेक मिळाला. ते बक्षीस कोणतं व चेक कितीचा मिळाला आपल्याला ते सांगू शकता आपण? सर, आम्हाला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराचं बक्षीस हे अशा स्वरूपात मिळालं
देवेंद्र फडणवीस सर यांनी आम्हाला त्यांच्या हस्ते बक्षीस दिलं, तेव्हा आम्हाला असं वाटलं की आज आपण महिला कितीतरी मागे आहे, पण आज मुख्यमंत्र्यासोबत आज आपण नमस्कार, नाव सांगा त्यांच्यामध्ये आपलं. सामील झालो. मी पूजा प्रवीण साळुंके, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव. आमिर खान सरांनी जे पानवी फाउंडेशन काढलं, तर आपल्याला नंबर 2चा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला, तर आपल्याला कसं वाटतं? आमिर खान सरांनी ही पाणी फाउंडेशन ही चळवळ सुरू केली. 2017-18 पासून ही चळवळ सुरू केली. त्यामध्ये आमच्या गावांनी पण सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांनी 2022ला शेतकरी मागे येऊ नये म्हणून फार्मर कप स्पर्धा सुरू केली. त्यामध्ये आमच्या गावांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये आमच्या पुरुषांनी गट तयार केला. तिथे त्यांची काहीतरी अडचणीमुळे ते मागे राहिले, परंतु त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिलं आणि ट्रेनिंगला पाठवलं आणि आमचा एक उंच भरारी महिला शेतकरी गट तयार झाला. मागील वर्षी आम्ही बक्षीस घेतलं आणि या वर्षी आम्ही चांगलं उत्कृष्ट काम केलं आणि आम्हाला आमिर खान सरांच्या हाताने आम्हाला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला. त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. म्हणजे शेतकरी खूप महाग आहे. कोणताच हिरो असा नाहीये की तो शेतकऱ्याचा काहीतरी विचार करतो, पण आमिर खान सरांनी शेतकऱ्यावरती विचार केला की शेतकरी पुढे कसा येईल आणि त्याचा खर्च कसा कमी होईल. तर त्यांनी महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांचा आणि कृषी विभागाचा सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना सोबत नाव घेऊन सांगा आपलं. नमस्कार, माझं नाव जयश्री गणेश आघाडे, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव. तुम्ही तुमच्या शेतीची प्रगती कशी केली? आमची शेती नापीक होती. नापीक पासून आम्ही सुपीक बनवली आणि आम्ही 14 SOPचं पालन केलं आणि 14 SOPचं पालन करून आम्ही उत्कृष्ट प्रकारे असं उत्पन्न काढलं आणि त्या उत्पन्नाचं आम्हाला बक्षीस स्वरूपात आम्हाला 3 लाखाचं बक्षीस मिळालं. त्या बक्षिसामध्ये मग आम्ही बक्षीस घेऊन आल्यानंतर सगळ्यांनी एक विचार केला, या बक्षिसाचं करायचं काय. वाटून घेतलं तर हा गट राहायचा नाही, एकी राहायची नाही. बक्षीस जर वाटलं तर याचं समजा एकत्र पैसा राहायचा नाही. मग आपण काय करायचं, तर आपल्या शेतीवरती जास्त खर्च म्हणजे ट्रॅक्टरचा होतो. मग आपल्याकडे 14 जणीमध्ये कोणाकडेच ट्रॅक्टर नाहीये, मग आपण ट्रॅक्टरच घेऊया. मग ट्रॅक्टर सगळ्यांना पटलं, ते आम्ही ट्रॅक्टर घेतलं. मग ट्रॅक्टर घेतल्यानंतर मग आम्हीच आमच्या गटामध्ये नुसतं डिझेल टाकून ट्रॅक्टर आम्ही आमच्या शेतामध्ये युज केलं. त्यामुळे आमचा तोही फायदा झाला की बाहेर ट्रॅक्टरचा खर्च जास्त जात होता. आमचे एकेकीचे 10-10, 15-15 हजार रुपये दरवर्षी जात होते, तर तो आमचा खर्च हा बचत झाला. आणि असं करून आम्ही 3 लाखामध्ये ट्रॅक्टर घेतलं, नांगर घेतला, रोट्या घेतला, टॉर्ली घेतली, रिपर मशीन घेतलं आणि सरी यंत्र घेतलं. असं आम्ही भरपूर असं साहित्य घेतलं आणि त्याच्यातून आम्हाला फायदाही जास्त उरायला. सर, आम्ही जे शेतीमध्ये पिकाचे अवशेष निघते, जे बायोमास निघतो, त्या बायोमास पासून आम्ही त्याची कुट्टी तयार करून आम्ही त्याचं ब्रिकेट्स आणि पॅलेट तयार करतोय. तर आम्ही ती सर्व महिलांनी 100 टनापेक्षा जास्त तुरीची आणि कापसाची कुट्टी तयार करून ठेवली. आणि सर, आम्ही मक्काच्या ज्या बिट्ट्या असत्या, त्या बिट्ट्या सुद्धा आम्ही 100 टन जमा केल्या. त्यापासून सर आम्ही ब्रिकेट्स आणि पॅलेट दुसऱ्या कंपनीकडून आम्ही बनवून घेतले सध्या. तर ते आमचे चांगल्या प्रकारे बनले सर. आणि त्याचबरोबर आमचं मार्केटिंग सुद्धा सुरू झालं. आम्हाला जी गरवारे कंपनी आहे, त्या कंपनीकडून आम्हाला ऑफर आलेली आहे, परंतु आमच्याकडे आता सध्या तेवढा माल नाही देण्यासाठी. आम्ही आता तो माल ती आम्ही कंपनी स्थापन करणार, आम्ही ते मशीन घेणार आणि ते जेवढी आमची कुट्टी बनलेली आहे, त्या कुट्टीचं आम्ही ब्रिकेट्स पॅलेट बनवणार आहे आणि आम्ही गरवारे कंपनीला ते ब्रिकेट्स पॅलेट देणार आहे. माझं नाव वैशाली कारभारी बनसोड, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव. जी महिला चूल आणि मूल यातच राहत होती, तर आम्ही एकत्र आल्यामुळं शेतकरी गट आम्ही तयार केला. आणि ज्या काही महिला जे वेशीच्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या, आपलं गाव सोडून समजा कुठं बाहेर जाऊ शकत नव्हत्या, आम्ही अभ्यासासाठी बारामती इथे गेलो. परत आमच्या शेजारी इथे इरमगाव इथे ब्रिकेट आणि पायलटच्या कंपनीला सुद्धा भेट द्यायला गेलो. त्याच्यानंतर आम्ही सह्याद्री कंपनीला, जी की सह्याद्री कंपनी शेतकऱ्यांचीच आहे, ती शेतकऱ्यांनी जी बनवलेली ती कंपनी बघण्यासाठी आम्ही स्वतः एकटी महिला तर काही जाऊ शकत नाही, परंतु आम्ही सगळ्या महिला मिळून आम्ही ते गोड ज्वारीचं इथेनॉल इंधन कसं बनतं हे बघण्यासाठी आम्ही सह्याद्री कंपनी सुद्धा भेट दिली. अशा प्रकारे आम्ही अभ्यास ज्वारी खूपच अशी केली आणि आनंद खूप घेतला. नाव सांगा आपलं.
माझं नाव कडूबाई कचरो आघाडे, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव. अच्छा, तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते पिकं घेतात व त्यासाठी कुठले बियाणे वापरतात व खतं कोणती वापरतात आपण? आम्ही माती परीक्षण केल्याच्या नंतर माती परीक्षण करून घेतलं. त्यानंतर आम्हाला त्याचा रिपोर्ट आला. आमच्या शेतीचा सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळं आम्ही कुजलेलं शेणखत वापरलं, बायोचारचा वापर केला आणि शास्त्रज्ञाच्या हिशोबाने आम्ही 3 खताचं रासायनिक खताचा वापर केला. आणि बियाणे आम्ही शास्त्रज्ञाच्या हिशोबाने बियाणे घेतले, कारण त्यांच्या हिशोबाने आम्ही निवड केली बियाण्याची. आम्ही पिकं कपाशी आणि तूर घेतो. अच्छा, नमस्कार सर, माझं नाव मीरा दिलीप बनसोड, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव. सर, जे आम्हाला मागील वर्षी 3 लाखाचे बक्षीस भेटलं होतं, त्या बक्षीस आम्ही असा वापर केला, ट्रॅक्टर वगैरे सगळं साहित्य घेतलं शेतीचं, आणि त्याच माध्यमातून आम्ही 14 महिला न डगमगता सर्व महिलांनी विचार केला की आपल्याला पुढे काहीतरी व्यवसाय करायचा आहे, पुढे काहीतरी धंदा करायचा आहे, ज्यामुळे आपला गट टिकून राहील. तर आम्ही सर्व महिलांनी स्वतः कुट्टी केली आणि कुट्टीपासून आम्ही ब्रिकेट पायलट हे बनवणार आहे आणि स्वतःची कंपनी कशी स्थापन होईल ते आम्ही नियोजन केलं. याही वर्षी आम्हाला 7.5 लाख रुपये बक्षीस भेटलं. त्या बक्षिसाच्या स्वरूपातून आम्ही सर्व महिला कंपनी स्थापन करणार आहे आणि एकीचं बळ काय असतं हे आम्ही सर्व महिलांनी विचार करून आणि हे दाखवून देणार आहे. आम्ही शेताच्या माती परीक्षण केलं. माती परीक्षण केल्याच्या नंतर आम्हाला तो रिपोर्ट आला आणि आम्ही रिपोर्ट नुसार आम्ही शास्त्रज्ञाच्या सल्ल्याने खताचा वापर केला. आम्ही म्हणजे शेतीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चालल्यामुळे आम्ही यावर्षी कुजलेला शेणखताचा जास्त वापर केला आणि त्याचा सेंद्रिय कर्ब वाढवला. आम्ही हिरवळीचे खत तयार केले. आम्ही रासायनिक खताचा वापर केला आणि हिरवळीचे खत तयार केले. माझं नाव रंजना भगवान सुराशे, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव. असंच आम्ही विषमुक्त शेती करीत असताना सेंट्रिस कंपनी आमच्याकडे पुढे होऊन सुद्धा आली आणि त्यांनी आम्हाला 27 एकर फळबाग सुद्धा दिला आणि आता आमचं फळबाग सुद्धा 1.5 वर्षाचा झालेला आहे आणि आणखीन 1.5 वर्षानं आमच्या फळ सुद्धा लागणार आहे. आणि आम्ही सह्याद्री कंपनीला भेट देऊन आणि आम्ही तो फळ आमचे बाहेर देशात सुद्धा आमचा ट्रान्सपोर्ट. नमस्कार, मी अलका बाबासाहेब गायकवाड, उंच भरारी महिला शेतकरी गट. सर, आम्ही ह्या वर्षी तूर हे पीक निवडलं होतं. आम्हाला तुरीचं असं भरपूर काही असं उत्पन्न सुद्धा झालं आणि उत्पन्न चांगलं राहिल्यामुळं आम्ही ज्या तुरी होत्या तर प्रत्येकी महिलांना 1-1 क्विंटल आम्ही तुरी डाळ मिळवर नेल्या, तर 14 क्विंटल ही आम्ही डाळ केली सर. तुरीची डाळ भरारी नावानं आम्ही तुरीचं ब्रँड बनवलं आणि 14 क्विंटल ही डाळ बनवली सर. आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला मार्केट पण जवळ आहे, फुलंब्री आणि संभाजीनगर. आम्ही त्याच्यामध्ये अशी भरपूर काही अशी डाळ. माझं नाव संगीता छत्रपती बोरशे. आम्ही तुरीवर जे रासायनिक फवारण्या मारत होतो, त्या फवारण्या मारल्याने कॅन्सर सारखे आजार होतात आणि आम्ही ते जैविक औषधं मारून त्या तुरीचं मी प्रत्येक शेतकऱ्याला असा एक उद्देश द्यावा इच्छिते की पूर्ण जसं आमचा उंच भरारी महिला शेतकरी गट एकत्र आला आणि आज आम्ही एकत्रित काम केल्यामुळं आणि त्या काम केल्यामुळं आम्ही आज राज्यात 2य पुरस्कार पटकावला. मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की आपल्या महाराष्ट्रामध्ये ही अशीच गटाची चळवळ चालू ठेवावी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावे, कारण जगाचा पोशिंदा हा शेतकरी राजा आहे आणि आपल्या याच्यावरच आपलं पूर्ण जग चालतं. तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक संघटित व्हावं आणि एकत्र काम करावं आणि एकत्रित आल्याची पॉवर जी आहे, जी आम्ही उंच भरारी महिला शेतकरी जशी उंच भरारी घेतली तशी प्रत्येक महिलांनी राज्यामध्ये अशीच भरारी घ्यावं अशी आमच्या गटातर्फे मी सगळ्या महिलांना सांगू. हरी बनसोड. आम्ही या गट शेतीत आल्यामुळं आम्ही खूप आनंदी जीवन झालं आमचं आणि आम्ही इर्जिकचे काम करत असताना आमच्या पुरुषाला सुद्धा खूप आनंद होता. आम्ही दुसऱ्या शेतीतनं रोजाना जाताना आम्ही एकमेकीच्या शेतीमध्ये इर्जिकने काम केले आणि ते काम करत असताना आमच्या पुरुषांना खूप आनंद झाला. ते आम्हाला वेगवेगळ्या पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमधून घेऊन येत होते आणि अशा प्रकारे आम्ही खूप आनंद घेतला. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. महिलांना जो पुरस्कार मिळाला आहे, आता त्या पुरस्कारामध्ये पूर्ण गाव शामिल होऊन जल्लोष केला. बघूया थोडक्यात हा जल्लोष.